इंधन दरवाढ असेल किंवा गॅस दरवाढ असेल या विरोधात आज काँग्रेस रस्त्यावर उतरलेला आहे। कांदिवली या ठिकाणी ते आंदोलन करतात। याचं नेतृत्व जे आहे ते इथले स्थानिक आमदार अस्लम शेख जे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अस्लम शेख जे आहेत आपण त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न करूया। अस्लम जी काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय, आज तुम्ही आज देशामध्ये परिस्थिती काय आहे? आज पेट्रोल कुठे गेला, डिझेल कुठे गेलाय, गॅस लोकांना भेटत नाही, गॅससाठी लोक रांगेत उभे आहेत। आज तरुण आहेत ते भीक मागायच्या नौबतमध्ये आलेले आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि मीडियामध्ये काय दाखवण्यात येत आहे? SIR, मीडियामध्ये काय दाखवण्यात येत आहे? बकरा ईद, मीडियामध्ये काय दाखवण्यात? लँड जिहाद, लव जिहाद, फलाना जिहाद, बांगलादेशी। अहो लोक उपाशी मरत आहेत, त्याच्या संदर्भात बोला। लोकांचा जीव जात आहे, लोकांना आज कुपोषणमुळे हजारो मुलं या राज्यामध्ये मरत आहेत, शेतकरी ते आत्महत्या करतात। आता काही दिवसानंतर जसं राहुल गांधीजींनी सांगितलं, आज आपले जे बिझनेसमॅन आहेत, जे उद्योगपती आहेत, जे काम करणारे स्मॉल स्केलवाले, हे सगळं आत्महत्या करतील जर अशी परिस्थिती चालू राहिली, कारण हे सगळं देश विकायचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे। अब्दुल सत्तार असं म्हणाले की BJP हे स्लो पॉइझन आहे, ते कुठं ना कुठेतरी शिवसेनेला संपवायचं काम करतात, याकडे तुम्ही कसं पाहता? त्यांना आधी जमलं आणि समजलं नव्हतं। शिंदे साहेबांना जर समज आली असती तर देशची अशी हाल झाली नसती, राज्याची अशी हाल झाली। पण शेवटी कुठेतरी ही गोष्ट खरी आहे की जिथे जिथे ज्यांचे बरोबर अलायन्स केलं आहे त्या सगळ्यांना संपवायचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। कृषी मंत्री असं म्हणाले की कर्जमाफी 8 ते 10 दिवसात आम्ही करू, मात्र आता सरकारकडून असं सांगितलं जातं निवडणुकीनंतर आम्ही कर्जमाफीचा विचार करू। नाही, निवडणुकासाठी तर ते त्यांनी लाडकी बहीण दिली, लाडका भाव दिला, सगळं बंद केलं ना। सगळे महिला आधी बहीण होती, आता काय झालं? आता का त्यांचे पैसे बंद करता? आज तुम्ही 50% जास्त का पैसे बंद केले? हे सगळं लुटायचं काम चालू आहे। एका ठिकाणी विष दाखवायचं, लोकांना थोडेफार पैसे द्यायचं आणि देशला मग उद्योगपतींना विकायचं काम करायचं। धन्यवाद सर, टीव्ही बोलल्याबद्दल। हे होते अस्लम शेख, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठे ना कुठे देश विकायचं काम जे आहे ते सरकारकडून केलं जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी वैभव घाग, टीव्ही 9 मराठी, कांदिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।